वारंवार सांगलं जातं की खंदे समर्थक म्हणजे कुठल्याही प्रकारचं सुख असो दुःख असो विजयदादांच्या खांद्याला खांदा लावून पिसे विभाग असेल किंवा पूर्ण पिसे गावामध्ये असेल तर निश्चितच त्यांचं कार्य चांगलं कार्य दिसत असतं. धन्यवाद माऊली. त्यानंतर सन्माननीय योगेशजी पाटील आपणास विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठाच्या समोर यायचंय. पिसेगावचे विजयदादा पाटील यांचे खंदे समर्थक योगेशजी पाटील मी विनंती करेल. राहुलजी हलके आपण पुढे यायचं आहे. सन्मानित करायचंय योगेश दादा यांना. नेहमीच विजयदादांच्या माध्यमातून त्यांचं कार्य समाजकार्य पिसे गावामध्ये आपण पाहत असता. असे उत्तुंग व्यक्तिमत्व त्यानंतर सन्माननीय वासुदेवजी जोशी आपल्यास विनंती असेल आपण व्यासपीठाच्या VIP बॉक्समध्ये यायचं आहे. मी भूषणजी दलवी आपल्यास विनंती करेल की वासुदेवजी जोशी यांना सन्मानित करायचं आहे. खांडवल गावचे प्रसिद्ध उद्योजक आहेत विजयदादा पाटील आणि हेमंतदादा पाटील यांचे खंदे समर्थक सन्माननीय वासुदेवजी जोशी साहेब यांना माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. त्यानंतर मी विनंती करेल रोहिदासजी पाटील एक 40+ क्रिकेटचे सन्माननीय कर्णधार मी सुभाष भुईर यांना विनंती करेल की आपण रोहिदास नाना यांना सन्मानित करायचं आहे. क्रिकेटचे चाहते आहेत आणि खास करून मी आठवण करून देईल की पिसे गावामध्ये 40+ चे जे निवडणूक होते कर्णधार पदाची वारंवार त्यांचं शिक्कामोर्तब केलं जाते त्यांच्या नावाने. म्हणजे इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे. ओम साई 40+ क्रिकेटचे कर्णधार आहेत रोहिदास नाना पाटील. धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय सुजित डॉन हेमंत भाई यांचे समर्थक यांना विनंती करेल की आपण VIP बॉक्स मध्ये यायचं आहे. मी विनंती करेल लाकेश दळवी आपण सन्मानित करायचं आहे. सुजित डॉन हेमंत भाई गुळवी यांचे एक कट्टर समर्थक दादांची एक सावली आणि दादांच्या तत्वावर पुढे दादांचं नाव पुढे नेण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. धन्यवाद. त्यानंतर योगेश जुकर साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठाच्या अगदी समोर यायचं आहे. योगेश जुकर साहेब मी विनंती करेल विक्रांत गायकर यांना की आपल्या शुभ हस्ते सन्मानित करते. योगेश जुकर साहेबांना हेमंतदादा गुळवी यांचे खंदे समर्थक विजयदादा पाटील यांचे खंदे समर्थक योगेशजी जुकर एक उत्तुंग व्यक्तिमत्व यांना मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन विक्रांत गायकर सन्मानित करत आहेत. धन्यवाद योगेश दादा आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत. निश्चितच ओरडू कॉमेडी बॉक्स. थँक्यू सो मच सचिन दादा. सो पुन्हा एकदा माझ्या दिशेने जाऊया. पुन्हा एकदा सर्व नक्की जे मान्यवर उपस्थित आहेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये नक्कीच आमचे प्रमुख अतिथी देखील इथं आमच्या स्पर्धेला भेट देण्यासाठी महत्त्वाची उपस्थिती अर्थातच सन्माननीय शिवसेना उपतालुका प्रमुख अर्थातच आमचे विजयदा पाटील साहेब महत्त्वाची उपस्थिती या सत्रामध्ये त्यांची लाभली आहे. आणि अर्थातच आणि त्यानंतर आमचे हेमंतजी गुलबी अर्थातच मुसाबा एक भरपूर मोठं व्यक्तिमत्व आणि दादांची देखील महत्त्वाची उपस्थिती नक्कीच या आफ्टरनून सेशन मध्ये लाभली आहे. सो पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. क्रीडा मंडळ कासने आयोजित स्वर्गीय महादेव भाऊसाहेब स्मृती चषक 2022 पर्वामध्ये हार्दिक स्वागत असेल सर्वांचं. माशा दिशेने तब्बल जाऊन या पहिल्या सत्रामध्ये जर आपण विचार केला पहिल्या इनिंगचा खेळ पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. धावफलक जर आपण बघितलं तर तब्बल आहे 9 धावा धावफलकावरती आहेत आणि 1 विकेट देखील गेली आहे. ऋतिक
इथनं दरम्यान जर आपण विचार केला आडवा बाटना ऑन साईडला खेळायचा होता. ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला, नजर पूर्णपणे अटून गेली होती. लेग बायची सिंगल दरम्यान येताना दिसते. आणि दरम्यान पहिल्या बॉलवरती लेग बायशी सिंगल आली. धावफलक बोलत जर आपण बघितले 10 बढती पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे आणि इथं बॅटिंग करताना आपल्याला टीम या पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळते. टीम आणि नक्कीच ड्रोनच्या माध्यमातून भरपूर चांगला व्ह्यू दरम्यान आपण पाहतो पूर्ण कासने गाव आणि हे आकर्षक क्रीडांगण दरम्यान ड्रोनच्या माध्यमातून आपण कव्हर केला जातो. मिस्टॅमिंग बॉल हवे मध्ये फिल्डर प्रयत्न करतात. प्रयत्नांशी पूर्णपणे पराकाष्ठा केला होती आणि मी म्हणेन एक क्षणाला ना बॅट्समनच्या हृदयाचे ठोके देखील वाढले होते, कारण बॉल ना भरपूर काळ हवेमध्ये राहिला होता. पॉईंटच्या फिल्डरनं त्याच्या परीने मी म्हणेन पूर्णपणे प्रयत्न केला, बट नो मॅच मध्ये हा बॉल पडतो. दरम्यान या बॉलवरती सिंगल येताना दिसती. एक लेफ्ट हँड आणि एक राईट हँड बॅट्समन दरम्यान इथं आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतं. आणि दरम्यान जर आपण विचार केला सिंगल येते कुठे ना कुठे या लास्ट 2 बॉल जर आपण बघितले ना तर प्रत्येकी बॉलवर दरम्यान इथं सिंगल आली आहे. थोडीशी मी म्हणे आता गिअर शिफ्ट करावे लागतील, थोडीशी अटॅकिंग खेळी इथं दाखवावी लागेल, कारण 4 ओव्हरमध्ये जर तुम्हाला इथं एक चांगला टोटल उभा करायचा, कारण धावफलक फक्त 11 आहे. सो त्या अनुषंगाने थोडे गिअर शिफ्ट करावे लागतील. थोडे अशा मी तर म्हणेन इथं गेम प्लॅन बदलावे लागतील. इथं देखील ऑन साईडला स्ट्रोक केला होता. फायनल रिजन फिल्डिंग भरपूर चांगली झाली आहे आणि नक्की जर आपण विचार केला तर ही एक सिंगल दरम्यान आपल्याला येताना दिसते. कुठे ना कुठे अंपायरचा ज्या प्रकारे इशारा आला, आय थिंक बॉडीला ब्रश झाला होता बॉल, पाठची एज लागली होती. यस, आणि एक सिंगल दरम्यान इथं येते. आणि कुठे ना कुठे सातत्याने आपण कौतुक करू गोलंदाज इथं दरम्यान या शतकामध्ये गोलंदाज वरती गोलंदाजी करतो. कौतुकास पात्र गोलंदाजी राहिली, कारण बघा लिमिटेड ओव्हरच्या खेळामध्ये ना तुम्ही एका ओव्हरमध्ये जर लास्ट 3 बॉलच्या खेळामध्ये फक्त 3 सिंगल, यावेळेस देखील बघा फिंगर रोल केले होते, धीम्या गतीने हा बॉल टाकलाय. आडवा बॅटनं ऑन साईडला खेळायचं होतं, पाटाम बॉलचा कोणताही कनेक्शन नाहीये. डॉट बॉल आता प्रेशर बॅटिंग लाईनअपवर पडतो, कारण बघा इथे 4 ओव्हरमध्ये आपण जास्तीत जास्त डॉट बॉल फेस करू शकत नाहीये. वेल थोडा कमी आहे आणि या कमी वेळामध्ये ना चांगले कार्य करायचं. सुद्धा अनुषंगाने ना आता इथं मोठे फटके खेळण्यास सुरुवात करायला लागेल टीम भोकरी टीमच्या या बॅट्समन्सला. हाफ ट्रॅक ऑन साईडला पोलचा फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर कोणतीही चुकी करत नाहीये, फक्त एक सिंगल दरम्यान या बॉलवरती कंप्लीट केली जाईल. गोलंदाजाचं आपण कौतुक करू, कारण ज्या प्रकारे फील्ड प्लेसमेंट त्या अनुषंगाने इथं गोलंदाजी देखील केली जाते. बघा भरपूर सारे संघ गेम प्लॅन भरपूर सारे बनवतात, बट गेम प्लॅन बनवणं सोपं, बट त्याला एक्झिक्यूट मैदानाच्या आतमध्ये करणं ना तेही तितक्यापेक्षा मी तर म्हणेन कठीण. कारण जर आपण सांगण्याची गोष्ट अशी असते की तुम्ही गेम प्लॅन बनवता आणि त्या प्रकारे जर एक्झिक्युशन नाही झालं ना तर मी म्हणेन गेम प्लॅन अशी गोष्ट 2 धारी तलवार. एक जर चालली तर तुमच्या बाजूने चालेल, जर नाही चालली तर तुमच्यावरना उलट आक्रमण होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतो. हाफ ट्रॅकर हुक करायचा होता, लाईन इथनं विचार केला जाईल. डाऊन द लेग साइड हा बॉल आहे, व्हाईट बॉलचा इशारा दरम्यान इथनं नक्कीच केला जातो. कुठे ना कुठे थोडीशी लाईन मध्ये देखील मिस्टेक होती. यावरचा जर आपण विचार केला तर भरपूर चांगली गोलंदाजी केली. अर्थातच आमचे हेमंतजी गुलवे साहेब, अर्थातच मुसाभाई आमच्यामधून रजा घेतात आणि शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय विजयदादा पाटील साहेब देखील आमच्यामधून रजा घेतात. महत्वाची उपस्थिती नक्कीच या दोन्ही मान्यवरांची आणि त्यांच्या सहकार्यांची आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभली. सो नक्कीच या मान्यवरांचं देखील मी आमच्या आयोजनाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करेन. महत्वाची उपस्थिती राहिली. मैदानाच्या आतमध्ये आपण पुन्हा एकदा वळूया. विचार केला तर एक विकेट आणखीन इथनं गेली आहे. लागतो हा दुसरा झटका टीम भोकरी क्रिकेट संघाला. नक्कीच रिप्ले मध्ये देखील बघू शकतो कुठे ना कुठे अडवा पार्टने अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच बॅटम पार्ट मधनं हा बॉल गेला आणि बोल्ड स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट दमान इथनं मिळतीये. टीम इथं आपल्याला खेळताना दिसते वाशेरे. कुठे ना कुठे कौतुक करू टीम प्रिन्स मूवीजचा. भरपूर रंगलं प्रेक्षक, भरपूर चांगला रिप्ले आपला देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि नक्कीच सातत्याने सांगायची गोष्ट देखील अशी देखील होती की इथं बघा क्रिकेटमध्ये बघा लाईव्ह प्रेक्षेपण देखील आजच्या डेटला भरपूर इम्पॉर्टंट झाला. टेक्नॉलॉजीचा देखील उपयोग इथं करणं ना तितकंच भाग देखील झाला. कारण जर टेक्नॉलॉजी आहे ना तर प्रत्येकी बघा
जेव्हापासून लाईव्ह संकल्पना सुरू झाली प्रत्येकी प्रेक्षकांना घर बसला देखील मॅचला एन्जॉय करायला लागला. स्कोअर कार्ड जर आपण बघितलं 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल आहे 14 विकेट गेले, तब्बल 2 अजून देखील येणारा 12 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि तिसऱ्या षटकामध्ये जर आपण बघितलं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आला अशोक. आणि निसर्गरम्य वातावरण आहे, कारण क्रिकेटसाठी सांगण्याची गोष्ट अशी असते की कारण बघा जेव्हा तुम्ही सिटीमध्ये जाता मॅचेस खेळता तेव्हा तुम्हाला ना तिथनं ग्राउंडच्या बाजूला फक्त मोठ्या मोठ्या इमारती पाहायला मिळतील. बट इथं या ग्राउंडचं वैशिष्ट्य आपण बघितलं गेलं नंतर भरपूर सुंदर ग्राउंड आहे. त्यानंतर अजून जर तुम्ही बघितला तर जो व्ह्यू आहे ना इकडचा भरपूर चांगला. इथं लॉफ्टेड फटका लॉंग ऑन रिजनला फिल्डर असतील. फिल्डिंग देखील बघा तितकीच चांगली झाली आहे. सिंगल दुसरीसाठी देखील परतलेत. धोका पत्कारला होता बट 2 धावा देखील इथं कंप्लीट केल्या जातात. रिस्क भरपूर होता या रनमध्ये, कारण जवळ जर आपण विचार केला ना तर दुसऱ्या धावीची इथं कोणती संधी वाटत नव्हती. बट कौतुक करू दोन्ही बॅट्समनचं, चांगली रनिंग बिटवीन द विकेट दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा इझिली कंप्लीट. धाव फलक तब्बल आता 16 वरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. या तिसऱ्या ओव्हरमध्ये दरम्यान अशोक गोलंदाजी करण्यासाठी आले. फील्ड बॅट्समॅन जर आपण बघितलं तर कुठे ना कुठे 4 फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. इथनं देखील मिस्क्यू शॉट बट फिल्डर त्या रिजनमध्ये नाहीये. नो मार्क्समध्ये बॉल पडतो. बघा इथनं फिल्डिंग किती चांगली पाहायला मिळते. थ्रो इथनं थोडासा खराब. स्टंप लाईनला जर थ्रो केला असता तर रनआउटची संधी नक्कीच झाली असती. कौतुक करू आपण लॉंग ऑफच्या फिल्डरचे, कारण भरपूर ग्राउंड कव्हर करून दरम्यान इथनं आले होते बट थ्रो चुकीचा राहिला. आणि या बॉलवरती देखील इझिली 2 धावा कंप्लीट केल्या. तर सातत्याने जर आपण विचार केला तर चौकार आणि षटकार येत नाही येत. बट कौतुक करू दोन्ही बॅट्समनचं की सिंगल डबलने देखील स्कोर कार्ड दरम्यान इथं चालवण्याचं चांगलं कार्य दोन्ही बॅट्समन इथं दरम्यान मैदानाच्या आतमध्ये करतात. फलक आता 18 आहे. कुठे ना कुठे मी म्हणेन आता थोडंसं मी म्हणेन गिअर शिफ्ट करावे लागतील, कारण डिफेन्स करण्याचा मी तर म्हणेन जितकी वेळ होती ना ती आता गेली आहे. आता शेवटच्या तब्बल 10 बॉलचा खेळ बाकी आहे. इथनं जर आक्रमण नाही झालं ना तर पहिल्या इनिंगमध्ये एक चांगला टोटल बनणं देखील तितकंच अवघड इथं टीम भोकरीसाठी असेल. शेवटचे 10 बॉल बाकी. धावफलक तब्बल आता 18. विकेट गेले तब्बल 2. आणि जर विचार केला जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे सध्याच्या घडीला बॅट्समन निलेश आणि त्याच्या समेत नानू इथनं बॅटिंग करतो. ऑन साईडला खेळायचा होता. हा देखील मिस्क्यू शॉट आहे. टॉपाईज लागतो. थर्डमॅन रिजनला फिल्डिंग चांगली झाली आहे. सिंगलच असेल. टीम वाशेरे देखील भरपूर इम्प्रेसिव्ह खेळ दरम्यान इथं दाखवते. वाशेरेचा क्रिकेट देखील तितकाच मोठा, कारण या वाशेरे गावामधूनच विचार जर आपण केला तर टेनिस बॉल क्रिकेट जगतामधला सर्वात चांगला फिनिशर याच गावाला बिलॉंग करतो, अर्थातच महेंद्र मागे. आणि नक्कीच बीपीएल मध्ये जेव्हा 12 बॉलमध्ये 49 धावांची गरज होती, अवघ्या 10 बॉलमध्ये 49 बनवून मॅच फिनिश केली होती महेंद्र मागे. आणि जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये विचारलं की नेहमी या कटिंग सिच्युएशन मध्ये पॉझिटिव्ह अप्रोचने बॅटिंग कशी करतो, तेव्हा रिप्लाय देखील त्याचा हा आला होता की मी टार्गेट किती असो माझ्या मनामध्ये फक्त एकच गोष्ट असते की जिद्दीचा क्रिकेट माझा जो नॅचरल गेम आहे तो मी मैदानाच्या आतमध्ये दाखवेल आणि त्याच प्रकारे तो खेळ करतो. आणि त्याचं जो हे ओपिनियन होतं ना ते भरपूर सारा यंगस्टर्स युवा खेळाडूंना एक संदेश होता की सिच्युएशन कशी असो मनामध्ये फक्त एकच गोष्ट ठेवा की मला माझा नॅचरल गेम खेळायचा. आणि मी नेहमी हेच सांगतो, ॲज अ बॅट्समन जेव्हा तुम्ही बॅटिंग करता युवा जर खेळाडू आहे तर त्याच्यासाठी एक गोष्ट नक्कीच सांगेल, तुम्ही ना बॉलरला नका बघू, समोर किती मोठा गोलंदाज आहे ते नका बघू, तुम्ही बॉलला बघा, ते महत्वाचं आहे. आणि इथं जर आपण विचार केला ना एक एक लेजंड प्लेअर देखील प्रत्येकी खेळाडूचा इन्स्पिरेशन भरपूर चांगला संदेश त्यांच्या माध्यमातून देखील आजच्या युवा पिढीला मिळतो. इथं देखील डान्सिंग डाऊन द ट्रॅक लॉफ्टेड फटका खेळायचा होता. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. फिल्डिंग देखील थोडीशी खराब. बॅकअप चांगला राहिला. बॅकअप जर नसता ना तर इथनं देखील ना जास्तीत जास्त रन्स टीम भोकरीला इथं मिळाल्या असत्या. आणि सध्याच्या घडीला सिच्युएशन देखील अशी आहे की रन्स येणं गरजेचं आहे त्या कोणत्याही माध्यमातून. या 2 धावा आल्या आणि 2 धावेच्या मदतीने जर आपण धाव फलक बघितलं 23. या ओव्हरमध्ये देखील एकही बाउंड्री स्ट्रोक नाहीये, चौकार नाहीये, षटकार नाहीये. याचा अर्थ ना भरपूर चांगली गोलंदाजी प्रॉपर लाईन अँड लेंथवर गोलंदाजी होती. इथनं गॅप भरपूर मोठी आहे. चेज वॉट अ फिल्डिंग कौतुक करू आपण फिल्डरचा. फिल्डर होते त्या रिजन मध्ये आकाश. क्या बात आहे. प्रत्येकी खेळाडू ना इथं 100% कमिटमेंट मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवतो. कारण बघा टीम गेम जेव्हा तुम्ही खेळता ना, कारण क्रिकेटचा खेळ आहे ना हा कोणता एखाद्या किंवा 2 खेळाडूंवर नाही चालत. याच्यासाठी तुमचे जे 11चे 11 खेळाडू आहेत ना प्रत्येकी खेळाडूला मी म्हणेन ना कंपल्सरी ना टोटली कंट्रीब्युशन आपल्या टीमसाठी देणं
गरजेचं आहे आणि प्रत्येकी खेळाडू इथं टीम वाशिरेचा चांगलं कंट्रीब्यूट करतो. 3 षटकाचा खेळ देखील कंप्लीट आफ्टर 3 ओव्हर जाऊ पडलं तब्बल आहे 24 विकेट्स गेलेत तब्बल 2. अजून देखील 6 बॉलचा खेळ बाकी आहे. या पहिल्या 3 ओव्हरचा खेळ मी त्या म्हणेन नावावर राहिला टीम वाशिराचा, कारण भरपूर चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये निलेशने केली, दुसऱ्या ओव्हरमध्ये ऋतिकाला त्याने देखील तितकंच इम्प्रेस केलं. तिसऱ्या ओव्हरमध्ये विचार केला अशोकाने तब्बल 10 रन्स दिला, बट 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त धाव फलक जर आपण बघितलं तर 24. आणि नक्कीच विचार केला आजच्या आपण तब्बल दुसऱ्या दिवसामध्ये आहोत. काल नक्कीच कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली, भरपूर सारी चर्चा नक्कीच या स्पर्धेबाबत सुरू होती, कारण विचार केला लास्ट इयर मध्ये देखील भरपूर चांगला आयोजन राहिला आणि या वर्षी देखील तोच आयोजनाचा दर्जा तुम्हाला अमर कासने संघ इथनं जपताना दिसला. भरपूर चांगलं आयोजन या वर्षामध्ये देखील पाहायला मिळतं. आणि तब्बल अंतिम षटकाचा खेळ आता इथनं बाकी आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करेल कोण हा देखील प्रश्न असेल. आणि जिम्मेदारी दिली आहे कॅप्टनने अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. आकाश झाला लास्ट ओव्हर मध्ये फिल्डिंग काय इथनं पाहायला मिळाली होती आकाशच्या माध्यमातून आणि तोच आकाश इथनं दरम्यान अंतिम ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आला. शेवटचे 6 बॉल असतील आणि इथं मी म्हणा डू ऑर डाय सिच्युएशन टीम भोकरी समोर, कारण बघा प्रत्येकी मॅच स्पर्धेमध्ये नॉकआउट जिंकलं तर या स्पर्धेमध्ये अस्तित्व बाकी राहील, हरले तर या स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. म्हणजे प्रत्येक मॅचनं तुम्हाला पूर्ण जीवाच्या आकांताने खेळायची आहे. शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी आकाश दरमाडीतनं सज्ज झाला. गोलंदाजी ट्रॅक वरती स्ट्रायकर एंडला बॅट्समन आहे निलेश स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतो. पहिला बॉल आकाशचा दरम्यान इथनं बघा स्लॉक करायचा होता. डीप मध्ये फिल्डर आहेत, सिंगल दरम्यान पहिल्या बॉलवरती इथनं येते. एक सिंगल मध्ये मी म्हणेन जास्त काही फरक टीम वाशेरीला पडणार नाहीये या सिच्युएशनला ना. इथनं फक्त एकच गोष्ट टीम वाशेरेचा आणि मी म्हणेन टीम वाशेरेचा गोलंदाज आकाश देखील करत असेल. 5 बॉलवरती एकही मोठा फटका इथनं आपल्याला द्यायचा नाहीये. त्या गोष्टीला मी तर म्हणे विचार करून इथनं येणाऱ्या 5 बॉलमध्ये आकाश गोलंदाजी करेल. बट तास पलीकडे इथनं थोडेसे मी म्हणेन एक्स्ट्रा एफर्ट्स बॅटिंग मध्ये टीम बोकरीला लावावे लागतील. बॅट्समन इथं दरम्यान जो मैदानाच्या आतमध्ये आहे नानू त्याला लावावे लागतील. थोडंसं मी तर म्हणेन कधी कधी काय असतं की ॲज अ बॉलर बघा जर प्रॉपर लाईन अँड लेंथवर एखादा गोलंदाज गोलंदाजी करतोय ना तर त्याच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळण्यासाठी आपल्याला स्ट्रोक्स बनवावे लागतात. बट इथनं बघा मिस्क्यू शॉट डीप आकडे रिजन मध्ये फिल्डर उपस्थित होते, कोणतीही मिस्टेक इथनं केली नाहीये. टीपला जाईल एक्झेल आणि संपेल बॅट्समन नानूचा खेळ लागतो. हा झटका क्रमांक 3 टीम भोकरीला. आणि बघा या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. बघा प्रत्येकी एका दिवसामध्ये ज्या 2 टीम क्वालिफाय होणार, प्रत्येकी टीमला दरम्यान इथनं आपल्या आयोजकांच्या माध्यमातून अर्थातच ट्रॉफी दिली जाणार. इथनं देखील मिस टायमिंग बॉल हवेमध्ये फिल्डर उपस्थित वॉर्ड कॅच, आणखीन एक चांगली कॅच इथनं पकडली गेली. टीम वाशेरे पूर्णपणे चार्जअप झाली आहे. कारण पहिल्या षटकापासून जर आपण या अंतिम षटकापर्यंत बघितलं ना एकही असा मोमेंट नाहीये की टीम भोकरी या मॅच मध्ये पुढे गेली असेल. टीम वाशेरेचा धबधबा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणखीन एक झटका लागतो टीम भोकरीला. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. नक्कीच आमचे डीजे मान देखील भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये, भरपूर चांगली संगत आणि नो बॉलचा इशारा येतो. आणि इथनं ही किती मोठी मिस्टेक आहे, कारण ज्या मोमेंटला रन्स अगोदर येत नाहीये त्या मोमेंटला इथं नो बॉल आणि प्लस हा चौकार आहे. म्हणजे 5 धावा दरम्यान असेल आणि पुढचा बॉल फ्रीड असेल. आणि हा मी तर म्हणेन तो मोमेंट आहे जिथनं कमबॅक होऊ शकतो टीम भोकरीसाठी. कारण जर आपण बघितलं या 5 धावा धावफटका या 5 धावेच्या मदतीने तब्बल जाऊन पोहोचेल 30 ऑन बोर्ड. अजून देखील 3 बॉल बाकी आहेत. फ्रीड बॉल पुढचा असेल, या फ्रीड बॉलवर मी म्हणेन एखादा मोठा स्ट्रोक आला ना तर इथनं कमबॅक होऊ शकतो.
कमबॅक करावा लागेल टीम भोकरीला, कारण सहजासहजीनं हार मानायला नाही पाहिजे. आणि मी म्हणे प्रयत्नांची परिकाष्ठा इथं करायला हवी. बघा 30 बंद अजून देखील 3 बॉल बाकी आहेत. एखादा इथं सिक्सर किंवा 4 35 प्लस टोटल त्याच्यावर देखील संघर्ष होऊ शकतो. पुढचा बॉल फीड बॉल लाईन जर आपण इथं विचार केली डाऊन द लेग साइड वाईड बॉलचा इशारा देखील येतोय. इथं गोलंदाज आकाश मिस्टेक करतात. खरंच जर विचार केला आपण या ओव्हरमध्ये ना तर पहिल्या बॉलवर सिंगल त्यानंतर विकेट आपल्याला येताना दिसली. हॅट्रिक बॉल जर आपण बघितला तर नो बॉल पडला, त्यानंतर त्याच्यावर चौकार देखील आला आणि हा वाईट बॉल. म्हणजे लास्ट बॉल जर आपण बघितला ना तब्बल एकही बॉल न टाकता तब्बल 6 दिल्यात. अजून देखील 3 बॉल बाकी या ओव्हरमध्ये. पुढचा बॉल फ्रीड बॉल फुल डिलिव्हरी टाकली ऑन साईडला डीप मिड विकेटला फिल्डर दमान उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे, दुसरीसाठी देखील परतलेत. आणि हा जो मोमेंट आहे ना, हे जे क्षण आहेत ना, इथं या क्षणाला ना रिस्क देखील घेतला जातो, कारण दोन्ही बॅट्समनला माहिती आहे एक रन इथनं इम्पॉर्टंट आहे. जितक्या जास्तीत जास्त रन्स इथनं बनतील ना तितक्या रन्सवर आपण फाईट सेकंड इनिंगमध्ये दरम्यान करू शकतो. नेक्स्ट मॅच जी आहे रेडी राहायचं. नेक्स्ट मॅचसाठी आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच टीम धनेश 11 कुकसे खेळताना दिसेल अफसर तलवली सोबत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण रिपोर्टिंग करायची आहे. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. आणि इथनं कौतुक केले जाते, गोलंदाज उत्साह वाढवला जातो. कारण बघा तुम्ही नक्कीच आपल्या टीमच्या गोलंदाजाचा उत्साह वाढवणं देखील तितकंच गरजेचं आहे. इथनं धीम्या गतीने टाकला ऑन साईडला खेळायचा होता, बाट अगोदरच फिरली आणि हा देखील डॉट बॉल. आणि ॲज अ बॅट्समन मी म्हणतो की जेव्हा जेव्हा तुम्हाला मोठे फटके खेळायचे तेव्हा गरजेचं काय की तुमचा फुटवर्क, तुमचा शॉर्ट सिलेक्शन आणि शेवटच्या मुवमेंटपर्यंत ना तुम्हाला बॉलवर नजर ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे. हा देखील डॉट बॉल गेला. आणि अजून देखील विचार केला या इनिंगमध्ये बाकी आहे तब्बल 1 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल हाफ ट्रॅकेबल करायचा होता. आणि इथनं या अंतिम बॉलवरती देखील जर आपण बघितलं ना तर ही आपल्याला एक लेग बायची सिंगल दरम्यान येताना दिसेल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथनं दरम्यान जर आपण बघितलं रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. पहिली इनिंग कंप्लीट आणि आफ्टर फर्स्ट इनिंग धावफलक देखील तब्बल जाऊन पोहोचला. 34 बनलात आणि 35 धावेंचा मी तर म्हणेन एक छोटा टोटल सेट केला टीम भोकरीने अगेन्स्ट टीम वाशिरे. चला लगेच टॉस करू आणि टॉस केला जाईल व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय दीपकजी भोईर यांच्या शुभ हस्ते दरम्यान आपण या मॅचचा टॉस करू. दादांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. मॅच असेल टीम तलवली अगेन्स्ट धनेश 11 कुकसे. नक्की टॉस बद्दल दोन्ही टीम्सला माहिती देन अगोदरच नक्कीच एका बाजूला टीम अमर क्रीडा मंडळ कासने अर्थात या स्पर्धेची आयोजक टीम आणि दुसऱ्या बाजूला अर्थात आपल्या स्पर्धेचं नाव अर्थात ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा पाहतो महादेव स्मृती चषक 2022. दादांच्या शुभेच्छा आपण टॉस करू. माझ्या टीम धनेश 11 कुकसे अगेन्स्ट टीम तलवली. आणि टॉस दरम्यान जिंकला टीम धनेश 11 कुकसेने. दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन दरम्यान स्थानापन्न व्हायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल टीम धनेश 11 कुकसे टॉस जिंकला. डिसिजन काय असेल मॅच 4 ओव्हरची आहे. फिल्डिंग करणार आहेत. सो त्या अनुषंगाने जर आपण विचार केला धनेश 11 कुकसे सध्याच्या घडीला या सीझन मध्ये परफॉर्मन्स लेवल कसा राहिला? परफॉर्मन्स तर खूप आमचं लो आहे. आम्ही लास्ट राऊंडला हारतो कधी पण आणि ते चांगला खेळ करण्याचा खेळूच. हरकत नाहीये, खेळ नवीन स्पर्धा. सो नवीन उमेदीने नक्कीच आम्हाला धनेश 11 कुकच्या स्पर्धेमध्ये उतरताना दिसेल. सो फिल्डिंग करणार आहेत अपोनंट टीम तलवली खेळताना आपल्याला दिसेल. सो त्यांच्या अगेन्स्ट गेम प्लॅन काय 4 ओव्हर मध्ये किती धावांत रोखण्याचा प्रयत्न असणार? 30-40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 30 किंवा 40 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि त्याच्यासाठी महत्वाचे गोलंदाज स्पेशली पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कोणता गोलंदाजी करताना दिसेल? राज पाटील. आणि नक्कीच मी तर म्हणेन ऑल गेम प्लॅन अगोदरच सेट केलेत, फक्त नक्कीच मैदानाच्या आतमध्ये इम्प्लिमेंट करताना धनेश 11 दिसेल. सो हे जे तुम्ही आयोजन पाहता स्पेशली अमर क्रीडा मंडळ कासनेचं आपण भरपूर कौतुक करू, कारण सातत्याने 23व्या वर्षामध्ये आपण आहोत. भरपूर चांगलं आयोजन गेल्या 23 वर्षांपासून आपल्याला पाहायला मिळतं. सो या वर्षीचा जो आयोजन आहे त्याचं मत काय असेल? खूप चांगलं असं आयोजन आहे आणि ते खेळायला आम्हाला दरवर्षी त्यावेळी संधी देतात, त्यांचे आभार. सो बेस्ट ऑफ लक टीम कुकसे. आणि फर्स्ट ऑफ ऑल इथं टॉस आता मला बॅटिंग करायची आहे. सो इथे 4 ओव्हरची मॅचेस होता. अनुषंगाने जर आपण बघितलं तर 4 ओव्हरमध्ये किती धावांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 60 प्लस मारने की कोशिश करेंगे.
60 प्लस बनाने की कोशिश रहेगी. फर्स्ट बॅटिंग करनी आहे ये सोचकर कुठे ना सांगायची गोष्ट अशी आहे की अपोनंट टीम धनेश इलेव्हन कुकसे खेळते आहे. सर मी म्हणेल गेम प्लॅन काय असेल या टीम समोर 4 ओव्हरमध्ये 40 प्लस जाण्याचा प्रयत्न असेल त्याच्यासाठी महत्त्वाचे बॅट्समन या मॅचसाठी कोण असतील. बैट्समैन तो आज 5 साल के बाद वकास भी खेलने उतर रहा है तो उससे ज़्यादा उम्मीद है. अफसर रईस है, रेहान है, इनसे सबसे उम्मीद है. और ये जो आप ऑर्गेनाइजेशन देख रहे हो इस मतलब गए 23 साल से बताने की चीज़ है की बहुत मेहनत ऑल अमर स्पोर्ट कासने की आहे. सो इतके मी एकच गोष्ट सांगेल की हे जे आयोजन तुम्ही पाहतात त्याबद्दलचं तुमचं मत काय. विजन के बारे में तो इतना ही करूंगा कि पीटीसी में कोई टूर्नामेंट नहीं रख रहा है तो कासने ने रखा है तो बहुत बड़ी बात है और इतना अच्छा ऑर्गेनाइजेशन तो और भी अच्छी बात है. सो बेस्ट ऑफ लक टीम टलवली आणि टॉस दरम्यान इथं जिंकलाय टीम धनेश इलेव्हन कुकच्याने फर्स्ट फिल्डिंग घेतली आहे. तर दुसऱ्या डावाला इथे मात्र सुरुवात होते. सलामीची जोडी पाहतो आपण खेळपट्टीवर ओमसाई वाशिरे बी संघाच्या माध्यमातून परेश आणि निलेश मागे आणि षटकाला मात्र सुरुवात करतोय गोलंदाज प्रथमेश. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न भरपूर वेगवान चेंडू ते मात्र पाल आपल्याला पडतो. लाईन पाहावी लागेल. भरपूर काही इथे मात्र घडताना पाहायला मिळतो आपल्याला. इथे मात्र कुठेतरी छोटी धाव फलंदाज निलेश मागेने मात्र पूर्ण केली. लक्ष पाहिलं तर जास्त मोठं नाहीये फक्त 35 धावा इथून मात्र जोडायच्या आहेत. सामना जिंकायचा असेल 24 चेंडूमध्ये ओमसाई वाशिरे बी संघाला. परंतु सुरुवात कशी असेल पाहूया. या पुढची मॅच तुम्ही नक्कीच पाहणार आहात. धनेश इलेव्हन कुकचे विरुद्ध तलवली स्पोर्ट तलवली आणि खिजरने सांगितलं की भरपूर वर्षानंतर वकास सुद्धा मात्र इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण खिजर रईस आणि वकास रईस हे दोन्ही बंधू आहेत आणि ज्यावेळी हे बंधू एखाद्या मॅच मध्ये एखाद्या स्पर्धेमध्ये उतरतात त्यावेळी तलवली संघ त्याकडनं भरपूर अपेक्षा ठेवत असतात. परंतु पाहूया काय घडेल नेक्स्ट मॅच मध्ये. बागफूट लागला पंच लाईन फीच्या डोक्यावर सुरेख फरक्या पॉइंटच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होतोय आणि हा येतोय निलेश मागेचा दमदार चौकार. कारण निलेशला ठाऊक आहे की या ओव्हरमध्ये जर आपण जास्तीत जास्त धाबा जोडल्या तर मात्र नेक्स्ट ओव्हरमध्ये मात्र थोडंसं प्रेशर आपल्या फलंदाजावर कमी होईल आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी अटॅकिंग क्रिकेट तो खेळण्याचा प्रयत्न करतोय. चांगली मित्र म्हणेन की त्याचे विचार इथे मात्र थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गोलंदाज प्रथमेशने हा चेंडू परंतु भरपूर दूर निघून गेला पण त्याचा वाईटचा इशारा. वतर धाव इथे मात्र आपल्याला पाहायला धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे बिनगडी बाद 6. एक चौकार इथे मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिला निलेश मागेच्या बॅट मधून. पुन्हा एकदा मात्र निलेश मागेने चेंडूला पाठवलाय पुढे आणि चेंडू निघून जातोय डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने. हा येतोय पंचांचा 6 धाबांचा इशारा. आणि जर अशा प्रकारची जर बॅटिंग जर निलेश मागे करत असेल तर मित्र म्हणे की ही खूप मोठी न्यूज चांगली असेल ती म्हणजे ओमसाई वाशिरे बी संघाला. कारण अनेक स्पर्धेमध्ये निलेशचा मी खेळ पाहिले की हवी तशी कामगिरी त्याच्याकडे होत नाही परंतु त्याला माहिती आहे की मला कमबॅक करण्यासाठी एक चांगली इनिंग्स भरपूर चांगली ठरू शकेल आणि ती इनिंग्स कदाचित या मॅच मध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत. पहा काय सेन्सिबल फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. या अगोदर तुम्ही पाहिले असतील ऑफ साइडला 2 कडक शॉट त्यांनी मात्र लगावले. एक चौकार आणि षटकार त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट इथे मात्र फक्त चेंडूला दिशा दाखवली. एक धाव कंप्लीट केली स्ट्राइक रोटेट केले आणि मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये चांगल्या स्थितीमध्ये आपण म्हणू शकतो या वाशिरे बी संघाला. कारण 13 धावा इथे मात्र आपण पाहतो आतापर्यंत कुठलाही गडी या संघाने गमावला नाहीये. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये आपण पाहतो या डेव्हलप होत असताना. इथे फुलटॉस चेंडू आहे फटका उचलला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू निघून जाईल. भरपूर वेगाने चेंडू थांबणार नाही.
परेशच्या बॅटमध्ये येतो हा अगदी पारदर्शक हा चौकार. खराब चेंडू फुलटॉस आणि मात्र तुम्ही जर पारपत्या षटकामध्ये जर अशा प्रकारची लेन जर एखाद्या फलंदाजाला दिली तर मात्र ती लेन तुमच्यासाठी भरपूर नुकसानदायक होऊ शकेल आणि तेच आपण पाहिलं. आता मात्र ऑन साईडला मिस टायमिंग फटका पाहतोय आपण. चेंडू भरपूर वेळेला हवेत पाला म्हणतोय क्षेत्ररक्षक मात्र ठिकाणी या झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय ज्ञानेश्वर उर्फ नानू, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. 2 धाबा इथे मात्र फलंदाजांनी पूर्ण केल्या. एक काल होता खरोखरच नानूच्या नावावर, ज्यांनी भरपूर अशा मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या, परंतु जसं माणसं वय होत जातो तसं मात्र केल्यावर थोडासा परिणाम होत असतो. आणि त्याचमुळे मात्र या मॅचमध्ये नानूकडे जी अपेक्षा ठेवली होती भोकरी संघाने ती अपेक्षा मात्र तो पूर्ण करू शकला नाही. परंतु अगेन्स्ट आपण जर पाहिलं तर ओमसाई वासरे संघ पहिल्याच ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर काही दमदार सुरुवात त्यांची पाहायला मिळाली. आतापर्यंत या ओव्हरमध्ये प्रतिभेशने एकूण धाबा खर्च केल्या 19. वासरे संघाने पहिल्या ओव्हरमध्ये धाबा खर्च केले तर फक्त 9, परंतु त्याच्या प्लस इथे मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगल्या स्थितीमध्ये मात्र हा संघ आता मात्र या पहिल्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हरमध्ये निलेश कथोरे इथे मात्र आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारतोय. टार्गेट आहे 35 धाबांचं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 19 धाबा इथे मात्र जोडल्या गेल्या. आणि आता मात्र येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये आता मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त 16 धाब्यांची गरज. चेंडूची संख्या जास्त, धाब्यांची संख्या कमी. बागफुटला गेला पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी शॉर्ट पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू मात्र ठिकाणी काढण्यामध्ये यश आलंय. तो म्हणजे निलेशला चेंडू मात्र पुढे अतिशय वेगाने मात्र ट्रॅव्हल झालाय. जोपर्यंत अगदी सीमेरेषी लगत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धाब्याचा मानस केला होता परेशने, परंतु या ठिकाणी नाकारलं, कारण निलेशला माहिती की इथून मात्र रिस्क उचलणं कुठेतरी चुकीचं होऊ शकेल, कारण आपला संघ कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये आहे. आणि जर एखाद्या वेळी आपण जर विकेट इथे मात्र जर सॅक्रिफाईस केली तर मात्र कदाचित या सामन्याला मात्र कलाटी सुद्धा देऊ शकेल, तो म्हणजे श्रावणस्वर भोकरी संघ. आणि तेच सर्व गोष्टी पाहिल्यानंतर दोन्ही फलंदाज सुरक्षित आपापल्या घरामध्ये सुखरूप असताना धावसंख्या 21, 21 धाबा स्कोर कार्डवरती आपण पाहतो. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही धनेश 11 कुकची संघाला नेक्स्ट मध्ये पाहणार आहात. टॉस जिंकलाय अक्षय पाटीलने, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि फलंदाजीने इन्व्हाइट केलाय तो म्हणजे तलवली संघाला. निलेश राऊंड द विकेट नेतोय, परंतु जोरदार अपील पाहायला मिळाली. चेंडू आणि बॅट मध्ये कुठलाही संपर्क नाहीये. डॉट चेंडू जिथे मात्र सांगतो होते हरकत नाहीये. अजूनही 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे. ओव्हर नंतर कधीही आपण कमबॅक करू शकतोय, परंतु भोकरी संघाला काय हवंय आता मात्र ती हवंय ते म्हणजे विकेट्स. पहा पुन्हा एकदा मात्र लेट कट शॉर्ट पॉइंटला मात्र क्षेत्ररक्षक आहे, परंतु रॉंग ऑन थ्रो, चुकीची फेकी पाहायला मिळाली. आणि त्याचमुळे पुन्हा एकदा 2 धाबा इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या. तुम्ही जर अशा प्रकारचं जर क्षेत्ररक्षण केलं, मिस फील्ड केलं तर मात्र नक्कीच हा सामना तुमच्यापासून भरपूर दूर निघून जाईल. आणि असं वाटतंय आता मात्र हा सामना कुठेतरी दूर जात असताना भोकरी संघाच्या दृष्टिकोनातून धावसंख्या 23 वर पोहोचते. विजयासाठी आता मात्र 12 धाब्यांची गरज. दुसरा षटकाचा खेळ आपण अनुभवतो. मित्रांनो, आपण पाहता स्वर्गीय महादेव उर्फ भाऊसाहेब स्मृती चषक 2022 चा हा मातरार पलटी शॉट करण्याचा प्रयत्न. आणि मात्र या ठिकाणी फलंदाज त्रिफालीचीच झालेला आहे, कारण ती जाऊन पाहिले तर चेंडू अगदी इष्टांना स्पर्श झाला. आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी फलंदाज निलेश मागे मात्र बाद होतो. लागणारा पहिला धक्का ओमसाई वाशिरे बी संघाला. आणि या निलेश बाद झाल्यानंतर त्यांचेच मोठे बंधुराज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय उमेश मागे. निलेश बाद होण्यापूर्वी एक षटकार एक चौकारासाठी तब्बल 15 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. अगदी शॉर्ट मिडविकेटला तुम्ही पाहू शकाल कुठेतरी दडपण टाकण्यासाठी किशोर जाधवला इथे मात्र उपस्थित केलाय. तर कुठेतरी मात्र ठिकाणी अटॅकिंग फील्ड प्लेसमेंट पाहतोय भोकरी संघाच्या माध्यमातून.
इथे मात्र पातोडी शपथ झाले ऑन साईडला हुक केला जातो चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल झाला लॉंग लेगच्या दिशेने चेंडू थांबणार नाही आणि गॅप मधून ट्रॅव्हल होतोय हा येतो उमेश मागेच्या बॅट मधून 4 धावांसाठी हा चौकार. विजयाच्या दिशेने इथे मात्र वाटचाल करत असताना ओमसाहेब आश्रे बी संघ इथे मात्र शॉर्टेस्ट कव्हरला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं परंतु चेंडूला मात्र अगदी या जागेवर स्टॉप करू शकले नाही आणि त्याचमुळे इथे मात्र एक धाव कंप्लीट केली आणि अशा रीतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 28 धावा. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 7 धाब्यांची गरज. टार्गेट 35 धावांचं भरपूर चांगल्या संख्येने जे आमचे मान्यवर आहेत दानशूर व्यक्तिमत्व आहेत त्यांनी मात्र या स्पर्धेला चांगलं योगदान दिलेलं सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल. ज्यावेळी आम्हाला नक्कीच आमच्याकडे वेळ असेल त्यावेळी त्या मान्यवरांचा आपण आभार व्यक्त करूया कारण कुठलाही कार्यक्रम असू द्या जर आपल्याला जर कोणाची मुलाची साथ मिळाली नाही तर तो कार्यक्रम तुम्ही सक्सेसफुल करू शकणार नाहीये. परंतु या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे भरपूर मोठे असे दानशूर व्यक्तिमत्वांचं या स्पर्धेवर मोठा हात आहे आणि त्याचमुळे पाहिलं तर अमर स्पोर्ट क्रीडा मंडळ आयोजित तुम्ही अमर स्पोर्ट कासनेच्या माध्यमातून जी स्पर्धा पाहता त्या स्पर्धेला आज 23 वर्ष पूर्ण झाली. सातत्य टिकून ठेवला या क्रीडा मंडळाने आणि खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 7 धाब्यांची गरज असताना आता मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात करेल ज्ञानेश्वर. खेळपट्टीवर जोडी आहे उमेश मागे आणि परेश. अगदी स्ट्रॉंग स्थिती पाहतो या संघाची. ज्यावेळी तुम्ही अंडर-22 च्या स्पर्धा पाहत असता त्या स्पर्धेमध्ये या संघाने आतापर्यंत तब्बल 3 स्पर्धा जिंकलेल्या आहेत अशी न्यूज आमच्यापर्यंत पोहोचते. परंतु रेग्युलर क्रिकेटमध्ये मात्र कामगिरी होत नाहीये आणि मात्र असं वाटतं की इथून तुम्ही सुरुवात करू शकता. पहिला चेंडू फ्लॅटेड डिलिव्हरी अगदी फिंगर रोल केलं. फ्लॅटेड डिलिव्हरी आपण पाहिलं तर कुठेतरी ही लेंथ उमेशला मात्र भरपूर ओळखता आली नाही. जागेवरच माझा ठिकाणी केल्याचा त्याने प्रयत्न केला. जर पुढे 2-3 पाऊल जर सरसावलं असतं तर मात्र कदाचित चांगलं मिडलिंग झालं असतं परंतु तसं काही पाहायला मिळालं नाहीये. परंतु एक धाव नक्कीच त्यांनी मात्र जोडली आणि आता मात्र विजयासाठी फक्त 6 धाब्यांची गरज. तर पाहूया परीच्या बॅटमधून एखादा विनिंग शॉट पाहायला मिळतो की ओव्हरमध्ये. आता मात्र ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये तुम्ही पाहता. शॉट वाईडिस्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे त्यांनी शॉट पॉईंट आहे शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे शॉट विकेट आहे. पलटी शॉट केल्याचा प्रयत्न आणि मात्र या ठिकाणी त्रिफला उद्ध्वस्त लागतो दुसरा धक्का वाशिरे बी संघाला. प्रसिद्ध बिल्डर्स आणि उद्योजक मिस्टर रुपेश गोरले यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि चालू असलेल्या दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद रुपेशजी गोरले तुमचं मी मनापासून हार्दिक असं स्वागत करतोय. दुसरा धक्का लागत असताना ओमसाई वाशिरे बी संघाला जी सलामीला जोडी आली होती ती मात्र आता खेळाडू कक्षामध्ये परतली आणि आता मात्र आकाश आणि उमेश ही जोडी तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळते. पीटीसी मधील एक लेजंड खेळाडू मिस्टर अफसर रईस यांचं इथे मात्र शुभ आगमन होतोय. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं मी हार्दिक स्वागत करतोय. कॅप्टन आकाश खेळण्यासाठी सज्ज होईल. विजयासाठी धाब्यांची आवश्यकता आहे ती म्हणजे 6. पावलांचा वापर पाहायला आपल्याला परंतु या ठिकाणी परफेक्टली मिडलिंग मात्र झालं नाही. स्वतः यष्टीरक्षक निलेश कथोरे जाऊन तिला फील्ड करतोय. तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट पाहायला मिळाली. चांगला कमबॅक करून दिलं ते म्हणजे निलेशने. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त त्यांनी 90 धावा खर्च केल्या परंतु कुठे हा संघ मागे पडला तर मात्र पहिल्या ओव्हरमध्ये ज्यावेळी 19 धावांची लयलूट पाहायला मिळाली प्रथमेशच्या ओव्हरमध्ये तिथूनच मात्र हा संघ थोडस बॅकफुटला पाहायला मिळालं. हरकत नाहीये प्रयत्न चालू आहेत. इथे मात्र उमेशच्या बॅटमध्ये फटका तर खूपच छान पाहायला मिळतोय परंतु लॉंग ऑनला क्षेत्र सज्ज आहे. जेलोने संपूर्ण नाकारता येणार नाही. टिपला जेल आणि समाप्त झालाय उमेश मागेचा हा खेळ.
अजूनही वैभव मागे आणि अरविंद मागे मागे का आहेत हा मला प्रश्न आता पडलाय. कारण त्यांना माहिती की अजूनही मात्र जर पाहिले तर आपला संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि त्याच तो मात्र युवकांना ते चान्स देत आहेत. चांगली बाब आहे, हरकत नाही. खेळ आहे, कधी एक पलटवार होऊ शकेल. धावसंख्या तुम्ही पाहता 30, विजयासाठी 5 धाब्यांची गरज. सामना संपला नाहीये. पुलटवाच्या ऑन साइडला उडवलाय, फेकून दिलाय मिड विकेटच्या बाहेर आणि हा येतो विनिंग षटकार कॅप्टन आकाशच्या बॅट मधून आणि हा सामना जिंकलाय ओम साई वाशेरे बी या संघाने. अनेक अनेक अभिनंदन उमेश मागे, विश्वास पाटील अँड ऑल टीम. हार्ड लक भोकरी. थँक्यू डीजे. कालपासून सचिन आपण तीच परिस्थिती पाहतो की एकतर्फा सामने पाहायला मिळत आहेत. नक्की घडतंय काय या खेळपट्टीवर या स्पर्धेमध्ये ठाऊक नाही, परंतु ज्या ज्यावेळी जशी स्पर्धा जवळ येईल त्यावेळी तुम्हाला नक्कीच टफ अँड रफ मॅचेस नक्कीच पाहायला मिळतील. तर या विजेता शिल्पकार ज्याने अष्टपैलू कामगिरी केली, बॅटिंग करत असता आपण जर पाहिले तर 15 धाबांचं बहुमूल्य योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असता पॉवर प्ले षटकामध्ये इनोमा देखील 9 धाबा. इथे मात्र त्याने फक्त खर्च केला, एक गडी बाद केला आणि तो खेळाडू आहे ओम साई वाशिरे बी संघाचा निलेश मागे. तर आपण निलेशला मात्र ठिकाणी एक आकर्षक ट्रॉफी देऊन त्याचा मात्र ठिकाणी सन्मान करूया. माजी क्रिकेटपटू एक आपल्या काळामध्ये जबरदस्त एक स्पिनरची भूमिका ते नक्कीच पार पाडायची अशी आमच्या कासनेगावची समाजसेवक सन्माननीय गणपतजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत.